बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं। रायगडचं पालकत्व मिळताच आता भेटीगाठी सुरू झाल्या आहेत। भरत गोगावले यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली। पालकमंत्री पद मिळताच मंत्री भरत गोगावले यांनी आभार मानलेत। मी आजही खरं तर भरत शेठ गोगावलेस यांचं पालकमंत्री झाल्याबद्दल अभिनंदनही केलं। एखादे दोन जिल्हे हे प्रलंबित कालावधीसाठी पालकमंत्र्यापासून वंचित राहणं हे कुठे ना कुठेतरी योग्य नाही। मधल्या कालावधीमध्ये आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय सुनेत्रा काकींच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या समन्वयाची बैठक सुद्धा पार पडली आणि या संबंध याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी त्यांनी ती इच्छा व्यक्त केलेली होतीच, प्रामुख्याने अग्रेसरपणाने केलेली होती। पालकमंत्रीची घोषणा झाल्यानंतर बरेचशा लोकांचे आपले फोन आले, सगळ्यांचे निवेदन आले आणि ठीक आहे, गेल्या 2.5 वर्षापासून जी काय आम्ही वाट बघत होतो ते काल श्रावणी सोमवारच्या दिवशी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांनी परवा डिक्लेरेशन झालं। पालकमंत्री मंत्री तर आहेच, आता पालकमंत्री झालेला आहे। अशा प्रकारे सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन आम्ही काम करायचं ठरवलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।